हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज सकाळी ना आदी आणि त्याच्या बाबांना दोघांना सोबत टिफिन न्यायचा होता। अहो नेहमी नेत नाही, कधीतरी ते नेतात। त्यांना खूप लांब जायचं असतं तेव्हा, तर आज त्यांचाही टिफिन होता आणि दोघांना टिफिन देऊन ही एवढी अशी भाजी शिल्लक राहिली होती माझ्यासाठी। आणि सोबत आणखीन एक गोष्ट मला बनवायची, जी की बऱ्याच दिवसांपासून मला बनवायचं चाललं होतं डोक्यात, कारण खूप दिवस झाले बनवणं नाही झालेलं। तर ही स्वीट कॉर्न चाट मला आज बनवायचं होतं, म्हणूनच मी थोडी अर्धी चपाती घेतली होती आणि जे काही कढईमध्ये सुक्या भाज्या मी जेव्हा बनवते तेव्हा खाली तेल असतं, तर ते सगळं मी एका चपातीला पुसून घेते पोळीला, ज्यामुळे की वाया जात नाही आणि डायरेक्टली आपण म्हणजे सिंकमध्ये घाण होत नाही तेलाची वगैरे, म्हणून मी ते पुसून घेते। तर इथे मी हे जे मकईचे दाणे आहेत, तर हे सकाळीच मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून उकडून घेतले होते आणि एक आठवडा झाला असेल त्यांना मागवून मला, पण बनवणं मात्र होत नव्हतं। आणि आज फ्लॉवर होतं तसंही, तर ते मला फारसं आवडत नाही, म्हणून मी म्हटलं आता हेच बनवूयात आपण। तर आणि अर्ध्यापेक्षा जास्त दाणे त्यात खराब निघाले होते, ते मी व्यवस्थित निवडून घेतले होते सकाळीच आणि मग नंतर हे एवढंच उकडत मी घातले होते, कारण भरपूर दिवस त्यांना आणून झाले होते, एक आठवड्यापेक्षा जास्त। आणि बऱ्याचदा मी जेव्हा वॉशिंग मशीन लावते तेव्हा फ्रीज मी बंद करून ठेवते, त्यामुळे कदाचित ते खराब झालं असेल। तर असो, जेवढं चांगलं होतं तेवढे मी उकडून घेतले होते। त्यात मी आता इथे एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि त्याच्या आतले जे काही बिया असतात, त्यांचे काही पाणी असतं, पल्प असतं, तर तो मी काढून घेतला होता, ज्यामुळे की आपण जेव्हा याच्यात मीठ वगैरे घालू तर ते पातळ होत नाही, पाणी वगैरे त्याला सुटत नाही, त्यासाठी मी दाणेसुद्धा व्यवस्थित नितळून घेतले होते। तर टोमॅटो कट करून घातला होता बारीक। त्यानंतर एक लहान आकाराचा कांदा बारीक कट केला आणि थोडीशी कोथिंबीर कट केली। त्यानंतर बऱ्याचदा आधी खातो जेव्हा मी बनवते तेव्हा, तर मी त्याच्यासाठी हिरवी मिरची स्किप करते, पण आज तो घरी नसल्यामुळे मी हिरवी मिरचीसुद्धा त्यात ॲड केली होती बारीक कट करून। आणि एक अर्धा लिंबू असतो आपला, तो पिळून घेतला होता। त्यानंतर थोडंसं जिरे पावडर, थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला घालून असं मी ते चाट बनवली होती, स्वीट कॉर्न चाट। फक्त त्याच्यात आता शेवची कमी होती, जी काही बारीक शेव असते आपली, आपण ढोकळ्यांवर वगैरे वापरतो ती, तर असते ती घरात इतर वेळेस ढोकळ्यांसाठी वगैरे मला लागते तेव्हा, पण आता बरेच दिवस झाले तेही आणणं नाही झालेलं, पण असं सुद्धा ते खूप छान लागत होतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आता ना बऱ्यापैकी बाहेरून सुद्धा तापायला लागलं आहे, तर उन्हाळा म्हटलं की पाण्याचं प्रमाण तर वाढवायचंच असतं आपल्याला, सोबतच आपल्याला आहारामध्ये काही चेंजेस करायचे असतात। तर दही ताक वगैरे हे ज्या गोष्टी असतात, तर त्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजे। आणि दही तर मला खूप जास्त आवडतं, ते तर सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे, आणि स्पेशली महिला वर्गांसाठी सांगते मी। तर रोजच्या जीवनात दह्याचा समावेश नक्की करा। तर मला खूप आवडतं, त्यामुळे मी खूप जास्त म्हणजे आनंदी आहे आता उन्हाळा सुरू असल्यामुळे, कारण हिवाळ्यात पावसाळ्यात मला खूप त्रास होतो दही खाल्लं की, तर उन्हाळ्यात मला जेवढं खायचं असतं तेवढे मी फक्त खाऊन घेते। तर रोजच्या जेवणात आता माझा इथून पुढे दही असणार आहे, त्यामुळे तुम्ही दही ताक नारळ पाणी ह्या अशा गोष्टी तुमच्या आहारात नक्की इन्क्लूड करा। बाहेर जाणारे असोत की घरात राहणारे, दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी हे प्रत्येकाने पिलंच पाहिजे। तसं तर मला आधी किचन कट्टा आवरायचा होता, पण भूक खूप लागली होती म्हणून आधी जेवून घेतली। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।